हे गेट आहे रिसोड तहसील कार्यालयाचं. इकडं बाहेर वाइंडर बसले तर तहसीलच्या. इथं एक पिपलाचं झाड आहे. पॉश आहे इथं. पिनगंगा नदी, तिथं बदक बी नाही तर काय सर. बरं एकदम बरं चांगलं आहे. आमचं चांगलं आहे. काय ताण नाही तुम्हाला? त्याच्याचा ताण राहतच असते भाऊ. नमस्कार मित्रांनो, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज रिसोड तहसील कार्यालयामध्ये मी आलेलो आहे. तर जरासं काम होतं. काम काय आहे तुम्हाला सांगणार नाही, थांबून सांगेन. मस्त कार्यालय इथं तहसीलमधलं कार्यालय लय झकास. नवीन तहसील बांधलेली आहे बघा. पॉश आहे एकदम. इकडून बिन फुलं आहे. खेळण्यासाठी गार्डन आहे मस्त इकडं. हे गेट आहे रिसोड तहसील कार्यालयाचं. जाण्याचा मार्ग. मोठी बिल्डिंग बांधलेली आहे मस्त नवीन. मालेगाव तहसील सारखीच मोठी नवीन बिल्डिंग झालेली आहे आता रिसोडमध्ये. आलोच नव्हतं मी, लय दिवस झाले. ठीक आहे, भेटूया थोड्या वेळानंतर. इकडं बाहेर वाइंडर बसले तर तहसीलच्या. आता मी किनखेड्याला आलेलो आहे दत्त महाराजाच्या मंदिरावर. मस्त शांत वातावरण आहे इथं. मंदिर पण खूप चांगलं आहे बघा. जुनं मंदिर आहे. दत्त महाराजाची दिंडी बिन आमच्या गावामध्ये वसारीमध्ये येते. इथं वसारीमध्ये येत राहते दरवर्षी दिंडी येते. मस्त मंदिर आहे. मंदिर दाखवतो मी तुम्हाला. तिकडं मोठी नदी बिन आहे. विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे मंदिरामध्ये. घंटा आहे. जय हो, जय सुगंधित पुष्टिवर्धन. जय माऊली माऊली. जय माता. मस्त आहे. अगरबत्त्याचा सुगंधित वास आहे. मस्त मजा आहे. बाहेरचं वातावरण दाखवतो तुम्हाला तिकडचं. इकडं मंदिर आणि इकडं शेत आहे. तिकडे बिन 2 मंदिर आहेत आणि पलीकडून नदी आहे. झाडं बिन खूप आहेत इथं मित्रांनो. मोठा ओढा आहे इथे. इथं काम चालू आहे. डबल एक मंदिर बांधणं चालू आहे. कोणती नदी आहे सरी? पेनगंगा नदी आहे. इकडून नेमकीच एक पाईपलाईन गेलेली आहे नवीन. मोठी गंगा आहे. पाणी पाहायचं काम नाही शेतकऱ्यांना. इथं एक पिपलाचं झाड आहे. पॉश आहे इथं. पिनगंगा नदी, तिथं बदक बी नाही तर मोटरी चालू आहे. पाण्यातले बदक. आणि इथं एक मंदिर आहे मस्त.
किनखेडा मस्त चांगलं मंदिर आहे, पाहण्याजोगतं मंदिर आहे. तुम्ही एकदा रिसोडले चालले तर येताना इथं किनखेड्यावर एकदा मंदिर पहा, खूप चांगलं वाटेल तुम्हाला. दत्त महाराजाचं मंदिर आहे, शांतता आहे आणि संतांचा वास आहे इथं. ठीक आहे, आता जाऊ गाडीकडे, घरी जाऊ आता. ठीक आहे. चला मित्रांनो, आता भेटू थोड्या वेळानंतर. आता घरी जायचं आहे डायरेक्ट. कारखान्यावर आपले मित्र दीपक भाऊ भेटले तर त्यांना भेटू, नाहीतर मग घरी जाऊ. आता कामं झालेली आहे तर मस्त शेतामध्ये. ठीक आहे. हा कच्चा रस्ता आहे तो मित्रांनो, रिसोड रोड आहे. तिथून जरासा कच्चा रस्ता आहे ते मंदिराकडे. इथून तुम्ही कळले की किनखेडा आणि मसल्याच्या मधात हा कच्चा रस्ता आहे. तिथून तुम्ही कळले की तुम्हाला ते मंदिर पाहायला भेटेल. इथं पाटी आहे बघा, ही पाटी आहे. तिकडून आतमध्ये जावे लागेल. वातावरण मस्त, एकदम मस्त आहे झकास मध्ये. मित्रांनो, आता केशवनगरवर आलेलो आहे. आपले दीपक मापारी आपले मित्र, मोबाईल शॉपी आहे त्यांची इथं मस्त मध्ये. काय सर, बरं एकदम बरं? आमचं चांगलं आहे. काय ताण नाही तुम्हाला? त्याच्यात ताण राहतच असते भाऊ. मित्रांनो, आता मी रिसोडून आलेलो आहे आणि आता संध्याकाळचे 8:07 झालेले आहेत. जेवण करून माझ्या कोठ्याकडे आलेलो आहे आणि इथं मी आणि माझ्या मित्रांनं मस्त शेकोटी केलेली आहे. जानेवारी महिना आहे, थंडी खूप पडत आहे. थंडीचा चांगला मोसम आहे, त्यासाठी शेकोटी आता जराशी 10-15 मिनटं गप्पा मारतो मस्त इथं आम्ही. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये सांगा. असेच नवीन ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र.